आणि मावशीने ते काटेकोर त्याचं फुल त्या क्रस्ताला अर्पण करायचं, त्यांना ते आवडायचं. म्हणून मला हिनं किती फुलं मला दिले, त्याने बघितलं इतके, तर तेवढं सोनं दिलं त्याला. पण ती माय कशी होती, एकरूप झालती देवाशी. ती म्हणली आम्हाला हे सोनं पिणं काही नको देवा. मग काय पाहिजे तुला? म्हणजे तू पाहिजेस. म्हणजे मी तुझाच आहे, मग मला घे सामावून तुझ्यात म्हणले. आणि अक्षरशः तिथंच त्या महिला देहात जागा दिली. म्हणून संत सावकारांनी त्यांचा उद्योग सोडला नाही. फुलं, झाड, कांदा, मुळा, भाजी, त्याच्यात देव पाहिला. कांदा, मुळा, भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी. अवधी मिठाई माझी, अवधी मिठाई माझी, अवधी मिठाई माझी, अवधी मिठाई माझी, अवधी. मला तुमचं सोनं नको, रूप नको, तूच माझा आहे असं सुख्या माळेने अवघे विठाई माळे. आणि त्यानंतर भगवंतानं शेताला जात आहेत. गाई गोप सगळेजण सगळे मिळालेले आहेत त्या ठिकाणी. आणि आगासूर आला. आगासुरानं काय केलं? अजगराचं रूप धारण केलं, त्याचाही अंत केला भगवंताने. आणि म्हणले आता आपण काय करू, जेवण करू. तिथेही मुरमुरे देवाला नैवेद्य दाखवा. तिथं मुरमुरे होते आणि लाह्या, दही, असं बरंच काही केलं. सगळ्याची शिदोरी एका ठिकाणी केली आणि सगळ्यांनी ती एकत्र मिळून केली. पण देव कसे आधी घेतो आणि मग देतो. त्याच्यामध्ये एक त्यांचा भक्त होता, त्याच्यानं काही दान झालं नव्हतं. तो समुकडे होता. म्हणजे सगळे जण म्हणजे सुधूया आपल्या आपल्या